महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने एनसीपी एसपी प्रमुख शरद पवार के उस हालिया बयान पर तंज कसा है जिसमें उन्होंने महाराष्ट्र विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी की जीत के लिए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की प्रशंसा की थी। फडणवीस ने कहा, शरद पवार चाणक्य हैं। उन्होंने महसूस किया होगा कि लोकसभा चुनाव 2024 में महाविकास आघाड़ी द्वारा प्रचारित किया गया फेक नैरेटिव विधानसभा चुनाव में कैसे पंक्चर हो गया। एनसीपी शरद चंद्र पवार और एनसीपी अजित पवार के करीब आने पर या फिर से एक होने की संभावना पर देवेंद्र फडणवीस ने कहा, मैं आपको बताता हूँ 2019 के बाद आपने मेरे बयान सुने होंगे। 2019 से 2024 तक जो घटनाएं घटी है उससे मुझे समझ आया है कि कुछ भी नामुमकिन नहीं है। कोई चीज नहीं होगी, यह समझकर नहीं चलना चाहिए। कुछ भी हो सकता है। उद्धव ठाकरे वहां जा सकते हैं, अजित पवार यहाँ आ सकते हैं। राजनीति में कुछ भी हो सकता है। यह ध्यान रखना चाहिए कि जब ठोक कर हम बोलते हैं कि ऐसा नहीं होगा, तब राजनीतिक परिस्थितियां तुम्हें कहां लेकर बिठा देंगी, इसका कोई भरोसा नहीं। देवेंद्र फडणवीस नागपुर में वरिष्ठ आरएसएस नेता विलास फडणवीस की स्मृति में आयोजित पुरस्कार समारोह में शामिल होने पहुंचे। उन्होंने कार्यक्रम में संबोधित करते हुए कहा, आरएसएस ने महाराष्ट्र चुनाव में अराजकतावादी ताकतों के खिलाफ लड़ने के लिए राष्ट्रीय ताकतों को एक साथ लाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। संघाची स्तुतीच करायला लागले तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तडजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली। खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये, आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओव्हर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो। आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता। आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो। आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे, त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार, याचा काही लोकांवर असर होणार नाही। किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही। पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत, ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे। आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली। आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुवा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता, त्याला एका मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले। किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडीत धून निघाली। शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे। त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे एका मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण। आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे, ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे। आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं, त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे। नाही, असं आपण मत करून घ्यायला हरकत नाही, पण त्यामुळं नजदीक या बढेगी तो नाही ना। सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली तर परत ते वाचवायला लागले। एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय? एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे। हे संताला शोभून दिसतं,
राजकारण्यानं शोभून दिसत नाही इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. खरंच काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारच नाही असं म्हणता येत नाही. अगदी सकाळचा शपथविधी सुद्धा होणारच नाही असं ते म्हणतात. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी म्हणून यावेळेस मी सांगितलं होतं काय झालं तरी शपथविधी संध्याकाळी करायचं. आपल्याला धुनच टाकायचं सकाळ.